काय कळत नाही. या घरामध्ये एक वस्तू सापडेल तर शपथ आहे, मला समजत मावशी काय करू काय कळत नाही. माझी एक वस्तू कुठे गेली ते काय. हा याच्यात असणार. अरे हा चेंडू कशाला इथे पाहिजे. चल मरू दे, जाऊ दे. कुठे असणार. हा हा छान. हा इथे असणार. आईला अरे पप्पू, तू का रडतोयस? तुला रडायला काय झालं? मम्मीने मारलं का तुला? नाही. अरे मग का रडतोयस? मला 10 रुपये द्या. तुला 10 रुपये द्या म्हणतोस तू? मावशी याला 1 रुपया सुद्धा आपण द्यायचा नाहीये. नाही द्यायचा 1 रुपया सुद्धा याला. तू गप्प बस रे. बर गप्प बस पप्पू. ये, तुला मी देत 10. नको दिवसाला तो पैसे नको रे. पण तुला कशाला हवेत रे 10 रुपये? तू रडतोस का ते आधी सांग. अरे हे पण तू रडत का होतास? 10 रुपयासाठी. कसला हसत गेला बघतो. त्याला 10 रुपये मिळत नव्हते तेव्हा रडत होता. आता 10 रुपये मिळाल्यानंतर का हसत गेला की नाही तो. माझी काहीतरी वस्तू आजकालची मुलं केव्हा कसं फसवतील काही सांगताच येत नाही. मग काय करू, मला ती वस्तू सापडत नाही. अरे तू काय शोधतोयस? माझी बायको. हे डायरी, माझी डायरी शोधतोय मी. अरे तिला विचार की तुझ्या बायकोला, तिला त्या सविताला. हो, ती सांगणार. ती नट्टापट्टा करून गेली असेल कुठेतरी, अशी कुठेतरी उंडारात हिंडत असते ती. कुठे गेली ती? गेली असेल ती त्या पारुबाईंकडे वगैरे. आली की तिला विचार चांगली कुठे गेली होतीस म्हणून. जाऊ दे मरू दे, माझ्या वस्तू सापडत नाहीयेत. तू निघ. नाही तू बाजूला हो. तू निघ बरं इथून, म्हणजे जरा बाजूला हो, म्हणजे मला वस्तू शोधता येतील. चल मला शोधू दे. काय करतेस तू? अगं बरी तू एकदा ठरव तुझा रूट, कुठं जायचं आहे ते. एक गोष्ट कळत नाही मला, कुठे असेल बरं. हा या ड्रॉवर मध्ये तर असलीच पाहिजे. अरे आठवते मला त्याच्यात असलेली ती गोष्ट. म्हणजे अरे निघणारे बाबा, इतरांचे ड्रॉवर बघा, नुसता हात लावला की उघडता. अरे देवा, यात तो काहीच नाही आहे. सगळं घेऊन गेला का काय हा? मरू दे, जाऊ दे. मला बहुतेक आता रस्त्यावर बसायची वेळ आणि डायरी नाही मिळाली तर. असं ते सुद्धा. शिर्डीवाले या या बाळा, आता काय करावं, कुठं गेली डायरी, काही कळायला मार्ग नाहीये. काय नीट वस्तू ठेवला की सापडतच नाही कुठं, मला ते काय कळत नाही. इथं नाही, इथं गाडीत कशी ठेवेन मी डायरी. वैताग आला अक्षरशः. हा असणार. यस. गपरे झाले, गबस गबस. रे अरे काय झालं तुझ्या डोळ्याला? त्या तो गल्लीतला पिंट आहे ना, त्याच्याशी भांडण झाली. भांडण झाली? त्याने मारलं मला. त्यानं तुला मारलं का? त्यानं तुला का मारलं? कारण अगोदर मी त्याला मारलं. हा नका रे, मारा नका करू रे, मारा नका करू रे. अरे आपण एका गल्लीत राहतो, आपल्याला इथं राहायचंय, असं करू नये. बरे बघ, रडू नको. हा रडू नको. एक काम कर, 10 रुपये तुला मावशीने दिले ना मागाशी. हा मग दुकानात जा, 5 रुपयाची टॉफी घे, एक त्याला दे, एक तू घे. हा मी त्याला बरं वाटेल. आणि तोंडानं सॉरी म्हणायचं. काय म्हणायचं? सॉरी, मी चुकलो म्हणायचं. म्हणशील ना तोंडानं सॉरी? हा जा. अरे बापरे, सॉरी. जा. अशीच मोठी डायरी होती माझी.
पानं सगळी असलेली कुठे गेली काही कळत नाही. काय करावं मला कळत नाही. माझी डायरी गेली नक्की कुठे तेच कळत नाही. एवढे छान मोठ्या अक्षरात लिहून ठेवली होती ती डायरी, गेली कुठे काही कळत नाही. सापडली पाहिजे. याच्या खाली ठेवली असणार मी ती डायरी. काढतोच का. अरे काय रे बाळा, तू खाली गेलास की सारखी होळीच खेळून येतोस का? आरशात एकदा बघ चेहरा कसा झालाय तो. काय झाला? तो पिंट्या आणखी खाऊ मागतोय. पिंट्या आणखीन खाऊ मागतोय? अरे त्याचं पोट आहे का पोत आहे? नका रे भांडाभांडी नका रे करत जाऊ. मला हे पोरग हे असलं की सविता नावाची माझी बायको ती तसली कसं होणार? माझ्या बाबा ना रडू नका अजिबात. ठेवून समजला का नाही की बाबा आईसारखी कोणतरी आली. अरे पप्पू बाळा, काय झालं तुला? किती लागलंय? बाप्पांनी मारलं. तुम्ही मारलं याला? मी कशाला मारेन याला? तू खोटं बोलणार आहे का मग? अरे पण मी नाही मारलं. एवढं लागलंय त्याला खरंच? अगं, काही गप्पा बसा तुम्ही. चल चल मी तुला माझी डायरी हरवली का? असे जाडजूड माझी डायरी हरवली, त्याला मी तरी काय करणार? जाऊ दे, डायरी नकोच, नोकरी सोडून देतो बघ. हा सत्यच आहे. अरे देवा, ही काय कसली दारावरची बेल बसवली आहे सवितानं. सविता, हे सविता, सविता, ही कसली ऐकायला बाहेरून आली असेल दमून. अरे घरात कोण आहे तो नोकर? अरे शामू नाही, शामू म्हणजे मी ना. हा कोण? रामू. ए रामू, जाऊ दे, हा कुठेतरी गेला असेल. सोमू, सोमू. नमस्कार, मी आपला मालक आहे, आपण माझे नोकर आहात. दारावरची बेल वाजते, जरा दार उघडता येईल का बघा? कोण आले बघते ते सविताकडं. ए भिकाऱ्या, चल बाहेर हो, चल. मी भिकारी नाहीये, भिकारी नाहीये मी. अरे मग कोण आहेस तू? कोण आहेस तू? मी साधू आहे, साधू. साधू? साधू. अरे मग इथे कशाला आलास बाबा साधू? सविता आहे ना? अरे साधू आहेस आहे ना, मग सविताकडे कुठे जातोस तू? अरे नाही, सविता म्हणजे माझी भक्त आहे, भक्त. हे बघ, सविता माझी आहे फक्त. फक्त फक्त मग नाही, हे बघ, काय? हे बघ बेटा, आलास कुठून ते सांग आधी. मी आलोय कन्याकुमारीहून. कन्या आणि कुमारी? हो. कन्या आणि कुमारी? अरे तसं नाही रे, कन्याकुमारी. कन्याकुमारी म्हणजे कन्याकुमारी नावाचं एक छोटस गाव आहे. कन्याकुमारी हे गाव आहे? हो 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 हो. असेल बाबा कुठेतरी. तिथून आलोय मी. बर बर. तुझं कल्याण आहे. नाही नाही, माझं मुंबई आहे, हे कल्याण नाही आहे. अरे तसं नाही रे, तुझं हा, इथं अजिबात बसायचं नाही आहेस तू. नाही नाही, मी फक्त तुला आशीर्वाद दे. तुझं कल्याण नाही, इथं बसायचं नाही. बघ, जागाच नाही इथं. तुझं मला कल्याण- दार दार दार. तुझं कल्याण आहे. अरे बाबा, ही मुंबई आहे, हे कल्याण नाही सांगितलं अरे ना. बाबा, तुला आता कसं सांगू? काय? तुला आता कसं सांगू? हे बघ, काय? हे बघ, काय आहे? हात बघू तुझा. माझा हात बघायचा आहे ते. हात बघू म्हणजे तुझ्या हातावरच्या रेषा मला बघू देत. मग तेच म्हणतो की त्या हातावरचे दाखवू का या हातावरचे दाखवू? या हा, हातावर रेषा? हाता हात कुठला आहे? हो, याच हाताने खातो शक्यतो. तोच हात दाखव. बघ बरं. बसायचं नाही अजिबात, बसायचं नाही. काय पाय बी नंतर दाखवणार? काय काय लिहिलं आहे का नाही? त्याही रेषा महत्वाच्या असतात ना. असं म्हणताय? घ्या बघून घ्या. घ्या बघून, मला सांगता. अजाण बालका. कोण रे? तू तू मी अजाण बालका? हो, अजाण बालका. अरे तुझं सगळं भलं आहे, सगळं चांगलं आहे. अत्यंत उत्तम चांगला आहे माझा. आहे ना? आहे होय. फक्त श्रद्धा ठेव.
श्रद्धा नको नको नको. एक सविता असताना दुसरी श्रद्धा कशाला ठेवायची? अरे बाबा श्रद्धा म्हणजे मुलगी नव्हे रे, मुलगी नव्हे. श्रद्धा म्हणजे इथे बस. हे साधू बुवा छोट्या मुलांना पळवून नेतात. हा हा बोल. श्रद्धा ठेव. मला सांगतो श्रद्धा ठेव. ही श्रद्धा कोण आता सांग? शेजारच्या आत्यांची मुलगीच ना, बोलून आणू का तिला? थो पाडीत मारीने काहीतरी बोललो कसतो. नाही रे नाही बाळा, त्या श्रद्धेला किंवा कोणालाही बोलवायची काहीही गरज नाहीये. मी मगाचपासून सांगतोय श्रद्धा हे मुलीचं नाव नाहीये. श्रद्धा श्रद्धा श्रद्धा. हे बघ तुला श्रद्धा कळत नसेल ना तर भक्ती ठेव. हे बघ श्रद्धा भक्ती आरती एवढ्या ठेवणे इतपत माझ्याकडं नाही शक्ती. अरे बाबा श्रद्धा भक्ती आरती ही सगळी मुलींची नावं झाली. ते मी तुला सांगत नाहीये. अरे मग श्रद्धा ही मुलगी नाही तर काय मुलगा आहे का? नाही रे बाबा, मुलगा पण नाहीये. मुलगा पण नाही नाहीये. आहे. मग काय बस. नमस्कार नमस्कार. निघा. मला वाटतं की तुझं डोकं सैर बहीर झाल्यासारखं झालंय. डोकं ठिकाणावर नाहीये तुझं. सविता हे सविता 200 लाटणी आणि 700 विळ्या आणि 500 चाकू घेऊन ये इकडं. अरे काय म्हणतो? सविता बाहेर या आधी. हे बघ हा कोण आला बघ भिकारी. भिकारी परत भिकारी. हे बघ साधू महाराज तुम्ही. अरे मी तुम्हाला म्हंटल होतं ना ह्यांचं सगळं बोललेलं खरं होतं. हो तेच साधू महाराज आहे ते. अरे बसा बसा साधू महाराज. पप्पू बसू दे त्यांना. नाही 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 इथं मलाच बसत जागा नाही. साधूला दत्तक कुठे घेऊ? अरे असं काय करताय? खरंच त्यांचं बोललेलं सगळं खरं होतं. खूप मोठे साधू महाराज आहेत तू ते. मला काहीतरी सांगू नको. त्यांचं काय खरं ठरणार आहे? अरे काय खरं ठरणार आहे? मला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे या आता. मी आता बघतो मला काय करायचं ते. बघा बघा. साधू महाराज बसा इथे. पप्पू बसू दे त्यांना. नाही 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 आधी काय खरं होतं ते अजिबात जागा द्यायची नाही रे. नाही, हे ही बघ, जागा आहे सविता. का आपण? हा. हे बघ सविता, तुझं सगळं चांगलं होईल. तुझं सगळं भलं होईल. हो. काळजी करू नकोस. बघा ऐकलं किती चांगला आशीर्वाद देतात आहेत ते. त्यांना बसू द्या जरा. नंतर बसायचं. हा आधी काय करतात ते मला बघू देत. हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही बसा. मी आलेच हं. एक मिनिट. तू काय 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 कुठे काय काय करायला चालली आहे? ही आता कधी लाडू बिडू करंजा त्या चाकल्या बिकल्या आणणार ह्याच्यासाठी. हा अरे काय दाखव तरी काय हे नुसतंच हे बघ काय चाललंय. मी तुला आता शाप देतो. देटाळी हा माणूस शाप देणार. चुपचाप हे बघ बसली ना बोबडी त्याची. पप्पा हे साधू महाराज झोपलेत का? हो ते हल्ली उभ्यानं झोपतात. हे असे ओठ का हलवतायत? काही मिळालं नाही की ते स्वतःचेच ओठ हलवतात. म्हणजे खायला पेरू बिरू नाही मिळाला केळी बिडी ती स्वतःचाच असला. हा मी तुला शाप देतो. काय कसला? तुला यापुढे काहीही आठवणार नाही. या- तू कोणालाही ओळखू शकणार नाहीस. झूम झाम झूम 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 झूम. झूम झाम झूम झूम झूम. झूम झाम झूम झूम झूम. सविता ए. मी निघालो. अरे. मी गेलो. अरे काय कमाल. अहो महाराज कुठे गेले? महाराज कुठे गेले? ही कोण बाई आहे? अहो असं काय करताय? मी तुमची बायको आहे. हा? अरे ही कोण बाई आहे? हा कोण आहे? हा कोण आहे हा? अहो अहो असं काय करताय तुम्ही? काय झालं तुम्हाला? हा? पप्पू, काय झालं पप्पांना? अरे ही कोण बाई आहे? हे काय आहे? साधू महाराज हे कुठे आहे? हे छप छप. अहो माझ्या असं अंगाला काय हात करताय? नाही लावायचा. अरे, मी तुमची बायको आहे. हा, अरे, कोण आहे पप्पू, तुम्ही? काय झालं? अहो हे? अहो तुम्ही असं करा जरा बसा इकडे. ए अरे असं काय करता तुम्ही? ए बाई कोण आहे अहो, तू? मी तुमची बायको आहे. ए काहीतरी बोल. ए सांगा अहो, हो तुमचा या मुलगा बाईला. आहे हा. चला बसा इकडे. एक मिनिट. मुलगा कसला आलाय? अरे हा? असं काय करताय? हा? पप्पू घे पप्पाला पकड. नाही अरे, नाही नाही. पप्पू पप्पा कुठे गेले? काय झालं त्यांना?
त्यांना साधू महाराजांनी श्राप दिलाय. कसला श्राप? जर त्यांनी श्रद्धा नाही ठेवली तर ते सगळे विसरून जातील. श्रद्धा? अरे श्रद्धा ठेवायची नाही का मग? किती चांगले साधू महाराज आहेत ते. आता कसं कळणार यांना? आता साधू महाराज पण गेले का? हो. अरे देवा, कसं करायचं आता? अहो, कुठे गेला होतात तुम्ही? ही कोण? हीच ती श्रद्धा.